विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी महत्त्वाची असलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली। पुण्यातल्या भावे हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर महाविद्यालयातील शिक्षकांनी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांच्यावर फुलं उधळत स्वागत केलं। विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी व्हावा या उद्देशानं अशा प्रकारे दरवर्षी महाविद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातं। या परीक्षेसाठी राज्यभरातून 10,664 शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा 27,000 विद्यार्थी संख्या वाढली आहे। परीक्षेच्या काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून 771 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। तसेच CCTV यंत्रणा, ड्रोनची नजर, कर्मचारी अदलाबदल आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत। ही परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांतर्फे घेतली जाणार आहे। इयत्ता 12वी परीक्षेसाठी गतवर्षी 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। यंदा 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। यापैकी 8,20,229 मुले, 7,12,240 मुली आणि 18 तृतीयपंथी विद्यार्थी आहेत। माहिती तंत्रज्ञान विषयासाठी 2,36,320 तर सामान्य ज्ञान विषयासाठी 1,708 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून राज्य मंडळाने फेब्रुवारी 3 पर्यंत अर्ज स्वीकारले आहेत, असंही मंडळाच्या वतीने सांगण्यात आले। नमस्कार। आज 12वीचा हा पहिला पेपर इंग्रजीचा सुरू होतोय। ज्या विषयाचं मुलं काही कारण नसताना काही वेळेला टेन्शन घेतात आणि त्या प्रेशरमध्ये असतात, त्यातनं थोडं मोकळं होऊन त्यांचं जे कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे पेपर लिहिण्यासाठी एक वातावरण निर्मिती प्रशालेमध्ये आज आपण पाहिली। मुलांचं औक्षण, त्यांना हातामध्ये खडीसाखर अन्न लावून त्यांना केल्यामुळे एक पवित्र भावना मनामध्ये निर्माण होते आणि मोकळ्या वातावरणामध्ये ते पेपर लिहू शकतात। बोर्डाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जवळ आपले कुठलंही मटेरियल ठेवायचं नाही। पॅड असेल तेही ट्रान्सपरंट असावं, बाटली असेल पाण्याची तीही ट्रान्सपरंट असावी, पायामध्ये मोजे बूट अलाउ नाही। त्याप्रमाणे इथे व्हरांड्यामध्ये सर्व वस्तू त्यांना ठेवून त्यांची तपासणी बोर्डाचे काही प्रतिनिधी, शाळेचे प्रतिनिधी, संस्थेचे प्रतिनिधी येऊन त्याने ती केलेली आहे। तसं मुलं आणि मुली दोन्ही या प्रांगणामध्ये आज हे पेपर लिहिणार आहेत। जवळपास 520 विद्यार्थी आज या पेपरला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे ती एक चांगली व्यवस्था ही आपण इथे केलेली आहे। 10:30 ही रिपोर्टिंग टाइम आहे। 11ला पेपर सुरू होईल। 11:10 पर्यंत मुलांना आतमध्ये प्रवेश द्यावा अशा सूचना आहेत। त्याप्रमाणे त्या सूचनांचं पालन आपण करतो आहोत। प्रत्येक वर्गामध्ये जिथे मुलं पेपर लिहिणार आहेत तिथे CCTV ची व्यवस्था बोर्डाने सांगितल्याप्रमाणे आपण केलेली आहे।